मुंबई महापौर पदासंदर्भात दिल्लीमध्ये सध्या खलबतं सुरू आहेत। दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये शिवसेना आणि भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे। अमित साटम आणि राहुल शेवाळे यांची ही बैठक होणार आहे। बीएमसी मधील सत्ता स्थापनेसंदर्भात त्यांच्यामध्ये चर्चा होईल। राहुल शेवाळे थोड्याच वेळात दिल्लीसाठी रवाना होणार आहेत अशी माहिती मिळते। अमित साटम हे दिल्लीच्या दौऱ्यावर असल्यामुळे तिथेच ही बैठक होणार आहे। त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते, शिवसेनेकडून कोणकोणत्या पद्धतीची मागणी केली जाते, तसंच भाजपकडून या संदर्भात काय नेमक्या चर्चेदरम्यान त्यांच्यामध्ये काय नेमकी बोलणी होतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तर मुंबई महापौर पदासंदर्भात दिल्लीमध्ये खलबतं आता केली जाणार आहेत। दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये शिवसेना आणि भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे आता या बैठकीकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत। सत्ता स्थापनेला आता वेग आलेला आहे, त्या संदर्भात चर्चेला सुरुवात झाली आहे आणि आज राहुल शेवाळे आणि अमित साटम यांच्यामध्ये ही बैठक होणार आहे। राहुल शेवाळे थोड्याच वेळात दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। अमित साटम हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यामुळे इथेच ही बैठक होणार आहे अशी सध्या माहिती मिळते। तर मुंबईमध्ये महायुतीला मोठं यश प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे आता महापौर पदासंदर्भात सध्या चर्चा केली जाते। त्याचबरोबर स्थायी समितीचं अध्यक्षपद आहे आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। उर्वशी खोरा आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। उर्वशी, किती वेळात ही बैठक होईल? कारण राहुल शेवाळे हे आता दिल्लीसाठी रवाना होणार आहे अशी सध्या माहिती मिळते। त्यामुळे किती वाजता ही बैठक होणार आहे आणि कोणकोणते मुद्दे साधारण या बैठकीमध्ये चर्चिले जातील? ही बैठक संध्याकाळी होणार आहे जे समजून येत आहे। राहुल शेवाळे हे 12च्या सुमारास जे आहेत ते दिल्लीत पोहोचणार आहेत। मुळात आज जे नवीन भाजप अध्यक्षपदाची जे घोषणा होणार आहे ती जी बैठक आहे किंवा तो जो फंक्शन आहे ते 1 वाजेपर्यंत आहे। म्हणून सगळे इकडचे सगळे जेव्हा हे संपून जातील त्यानंतर ही बैठक संध्याकाळ होणार आहे। नवीन महाराष्ट्र सदन जो आहे नवीन दिल्लीमध्ये तिथे ही बैठक होणार आहे। त्यात अमित साटम, राहुल शेवाळे या दोघांमध्ये चर्चा होणार आहे। बीएमसी मध्ये कोणती पदं दिली जाणार, बरोबरच गट स्थापना त्या संदर्भात सुद्धा जी आहे ही बैठक होणार आहे। या बैठकीत जे आहेत वेगळे दुसरे मुद्दे पण चर्चेला असणार आहे हे समजून येत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर यावर संजय राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। राऊत काय म्हणालेत आपण एकदा पाहूयात। तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल, हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। म्हणजे मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागतंय। मी वारंवार सांगतोय, महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत। हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। तर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। हा महाराष्ट्राचा अपमान आहे। मुंबईचा महापौर हा दिल्ली दरबारी ठरवला जातोय आणि असं म्हणत त्यांनी घणाघाती टीका केलेली आहे। मुंबई महापौर पदासंदर्भात दिल्लीमध्ये खलबतं आता सुरू झालेली आहेत। आज राहुल शेवाळे आणि अमित साटम यांच्यामध्ये संध्याकाळी बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं त्यावर पुढच्या काळातल्या घडामोडी या अवलंबून असणार आहेत।